म्हणून लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, महायुती सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, त्यांनी लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी आहे याबद्दल सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काय काय निर्णय घेतले आहेत, स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट करताना म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सूत्रबद्धता आणण्यासाठी मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर दुसरा आधार नंबर कोणाचा द्यायचा हा प्रश्न कधी सुटणार आहे याबद्दल सुद्धा त्यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्वाची खुशखबर आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा असणार आहे की महायुती सरकारने लाडक्या बहिणींची जी ई-केवायसी आहे ही ई-केवायसी सुरळीतपणे सुरू आहे. कधीपर्यंत म्हणजे शेवटची तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. ती ई-केवायसीची शेवटची तारीख कधी असणार आहे. अनेक वृत्तपत्र माध्यमांमध्ये आणि युट्यूबवर सुद्धा सांगत होते, तुम्हाला मी सुद्धा सांगत होतो की ई-केवायसीला स्थगिती लागली आहे. ई-केवायसीला स्थगिती लागलेली नाहीये. ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे आणि महाराष्ट्रातील अनेक बहिणी ई-केवायसी करत असतील, पण काही बहिणी अशा फसलेल्या आहेत की त्यांना आता ई-केवायसी करताना जो दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यातच सरकार म्हणतात की शेवटची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवतो. तुम्ही जर बघितला असेल, मी सकाळीच एक व्हिडिओ घेतला आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला शेवटची तारीख सुद्धा सांगितली. बघा लाडक्या बहिणींनो, काल 28 ऑक्टोबर 2025 इथे जर बघितलं असेल तुम्हाला दिसेल मंत्रिमंडळ बैठक दिनांक 28 ऑक्टोबर 2025 ला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या निर्णयामध्ये अनेक मोठे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातला सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतलेली. कोणी? आदिती तटकरे मॅमनी. मी स्वतः काल मुंबई या ठिकाणी उपस्थित होतो लाडक्या बहिणींनो. त्याच्या माध्यमातून मी सकाळचा व्हिडिओ तुम्हाला बनवला. सोबतच मी तुम्हाला काय सांगितलं की जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सुटणार आहे. याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला थोड्याच वेळात देतो लाडक्या बहिणींनो, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर त्यांनी सांगितलंय दिनांक 18 सप्टेंबर 2000 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध झालेली होती. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींची ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लाडक्या बहिणींनो. आणि उर्वरित त्या लाभार्थी बहिणी आहेत यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. मी सर्वांना आव्हान करते असे स्वतः आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये ऑथेंटिक माहिती दिली. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ती माहिती दिली, पण असंख्य लाडक्या बहिणींनो तो व्हिडिओ बघितला नाही तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला काय दिलाय, 2 महिन्याचा कालावधी दिला होता, 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत. मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे, गेल्या दीड महिन्यापासून ही जी वेबसाईट होती ती योग्य पद्धतीने कामच करत नव्हती. तर असंख्य लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी रखडलेल्या आहेत. मग त्या बहिणींनी काय करावं? त्याचबरोबर ज्या बहिणींकडे वडील नाहीये, पती नाहीये, त्यांनी काय करायचं? जसं की पहिला मुद्दा बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहे लाडक्या बहिणींनो मी. प्रत्येक प्रश्नाचं. महाराष्ट्रातील अशा लाखो बहिणी आहे, असंख्य बहिणी आहेत ज्या महिला अविवाहित आहेत, त्यांना वडील नाहीत, पती सुद्धा नाहीत, किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी ई-केवायसी करताना कोणाचा आधार क्रमांक किंवा ओटीपी द्यावा, किंवा वडील किंवा पतीचे आधार कार्डही नाही, त्या महिलांच्या समस्येबाबत शासनाने काही विचार केला नाही, किंवा त्या बहिणीच्या राशन कार्ड मध्ये कोणाचीही माहिती नाहीये. पतीची डेथ झाली आहे, वडिलांची डेथ झाली आहे आणि राशन कार्ड मध्ये फक्त त्या एकट्याच आहे. मग अशा बहिणींनी कोणाची माहिती त्या ठिकाणी, जो वडील किंवा पती जो सेकंड ओटीपीचा इश्यू येतो ते कोणाची माहिती द्यावी ते सांगितलंय का सरकारने? नाही. अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहायचे का? हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक, वृत्तपत्रे, असंख्य लाडक्या बहिणी, आम्ही युट्यूबर सगळे सरकारना विचारतो आहे. तर यावर सरकारचं लाडक्या बहिणींना उत्तर मिळालेलं आहे. यावर सरकारने उत्तर दिलेलं आहे. हा जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे हा शनिवारपर्यंत दुरुस्त केला जाणार आहे. शनिवार, आजचा बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, ज्या बहिणींना असा प्रॉब्लेम येतोय सेकंड ओटीपीचा, त्या बहिणींचा तो प्रॉब्लेम आहे येणाऱ्या शनिवारपर्यंत दुरुस्त केला जाणार आहे. तुम्हाला बायपास प्रोसिजर त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर त्या बहिणींकडे कुटुंबामध्ये जर वडील आणि पती सोडून जर दुसऱ्यांची इन्फॉर्मेशन टाकायची का, याबद्दल सुद्धा आपल्याला इथे आता इन्फॉर्मेशन भेटणार आहे. फक्त शनिवारचा वेट करा लाडक्या बहिणींनो. काल मी स्वतः मुंबईमध्ये होतो. मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही माझा सकाळचा व्हिडिओ बघा, जिथे मी तुम्हाला सांगितलं आहे की ई-केवायसीची शेवटची तारीख
आणि त्याच माध्यमातून शासनाने सुद्धा आता आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सुद्धा सांगितलंय 18 नोव्हेंबर, बरोबर, 18 नोव्हेंबर 2025. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो, आपण जे व्हिडिओ बनवतो ना ते ऑथेंटिक असतात. कुठेही असे तुम्हाला ऑथेंटिक व्हिडिओ भेटणार नाही. काही लोक हे जो व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींनो, याच्या पहिले मी तुम्हाला सकाळीच माहिती दिली होती आणि आता ही माहिती मी तुम्हाला देतोय. काय शनिवार दिनांक फिक्स, ज्या बहिणींकडे सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांचा ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याचबरोबर ज्या बहिणींनी होय नाही त्यामध्ये चुका करून ठेवलेल्या होत्या, शासकीय कर्मचारी आहेत की नाही किंवा तुम्ही एक विवाहित आणि दुसरी अविवाहित बहिणी लाभ घेता की नाही, त्याच्यासाठी सुद्धा आता एडिटचं ऑप्शन येणार म्हणजे येणार आहेत. लाडक्या बहिणींनो घाबरू नका. ते अनेक युट्यूबर्स प्रश्न विचारत होते. त्याचबरोबर पत्र जे पत्र आहेत ते सुद्धा सरकारला प्रश्न विचारत होते की बाबा ही जी तुम्ही स्थानबद्धता म्हणताय किंवा पारदर्शकता म्हणताय, सुसूत्रता म्हणताय, अगदी बरोबर आहे. तर ह्या जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे दूर होणार का? तर सरकारने यावर उत्तर दिलेलं आहे. येस लाडक्या बहिणींनो, हे आता दुरुस्त केलं जाणार आहे असं स्वतः आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे. बघा, महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आलाय. कालच हा निर्णय आलेला आहे. 28 ऑक्टोबर 2025 चा निर्णय आहे. सर्वात मोठा निर्णय आहे लाडक्या बहिणींसाठी आणि खुशखबर सुद्धा आहे. बघा, हे मी तुम्हाला इथे दाखवलं. ई-केवायसी मध्ये सूत्रबद्धता आणण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक घेतली असं सुद्धा आदित्य तटकरे मॅमनी सांगितलं आहे. तर आधार क्रमांक नंबर कुणाचा द्यायचा प्रश्न सुटणार का? त्याचं उत्तर सुद्धा आहे येस. हा प्रश्न सुटणार आहे. शनिवारपर्यंत हा प्रश्न जाईल असं आदित्य तटकरेंनी काल सांगितलं आणि एक उद्या किंवा परवाला ते तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तो एडिटचा ऑप्शन होता. त्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे. त्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळणार आहे का? येस. त्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यांची सुद्धा आता फॉर्म चुकलेले होते तर एडिटचा ऑप्शन येणार आहे. त्यांची ई-केवायसी पद्धतीने होईल. त्याचबरोबर त्या अपात्र बहिणी होत्या याबद्दल सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. कारण हे स्थानिक निवडणूक आहेत. म्हणून ही बैठक आहे अत्यंत महत्त्वाची. लाडक्या बहिणींनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुमची ई-केवायसी व्हायची आहे का? तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला का? त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जून जुलैमध्ये अपात्र होतात का? आणि मी जे तुमच्यासाठी करतोय किंवा तुम्ही जे मला प्रोत्साहन देताय की व्हिडिओला शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करून चॅनलला, तर लाडक्या बहिणींनो तुमच्या याच्यामध्ये प्रतिक्रिया काय आहेत? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत, यांच्या सगळ्या मागण्या परिपूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी आपण सरकारकडे काय करतोय? झगडत आहोत. मी तुम्हाला काल जर बघितलं असेल माझा एकही व्हिडिओ आला नाही कारण मी मुंबईमध्ये त्या बैठकीला ते मी ॲक्चुअली स्वतःबद्दल सांगत नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्ही माझं नाव Googleला जरी सर्च केलं तर वानकडे प्रोफेसर आहे आणि माझे जे सरकारी कर्मचारी आहेत, मित्र परिवार असल्यामुळे किंवा माझे विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती पडलं होतं. म्हणून मी काल स्वतः मुंबईमध्ये गेलो आणि मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती सरकारचा निर्णय दिलेला आहे. शेवटची तारीख डिसाईड झालेली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के-वाय-सी करायची आहे कोणत्याही हालतीमध्ये. कारण की सरकार आता सरकारला हा नंबर कमी करायचा आहे म्हणून. हा नंबर कमी करण्यासाठी सरकारने आज डेट ठेवली आहे, पण त्याच्यात आपणच ते निवडणुकीमध्ये सरकारला आपण अपात्र ठरवलं. कारण सरकारने आपल्या लाडक्या बहिणीची आर-टी-आयमध्येच 9% सगळं प्रूफ दाखवलं आहे. लाडक्या बहिणींनो, आता वेळ आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणी करून हे सरकार करत आहेत. याला आपण आक्रोशाने याला काय करणार आहे? थांबवून ठेवणार आहे. आपल्या मागण्या सरकारकडे याच आहे. लाडक्या बहिणीची हे व्हायला नको आणि ई-के-वाय-सी प्रॉब्लेम झाला होता तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. शनिवारपर्यंत होईलच. त्याच्या अगोदर झाला तर लाडक्या बहिणी लवकरात लवकर. आणि भेटू नवीन व्हिडिओ